तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मगर बघून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलो होतो इकडे आमच्या गावाच्या बाजूला बोम म्हणून गाव आहे. तर तिथे स्वामींचं मठ आहे. तर त्या मठामध्ये आम्ही इकडे दर्शन घ्यायला आलो होतो. तर आपण कोकणला होतो आणि कोकण सिरीजचे बॅक टू बॅक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत होते. तर कोकणामध्येच असताना आम्ही इकडे आमच्या भोम गावातील स्वामींच्या मठामध्ये आलो होतो. तर इकडे सिद्धेशची फॅमिली होती, छोटा बाबू होता. तर त्या बाबूला घेऊन आम्ही इकडे मठामध्ये आलो होतो दर्शन घ्यायला स्वामींचं. तर एकदम प्राईम स्पॉटवरती मंदिर आहे, पूर्ण टॉपवरती मंदिर. पूर्ण जो आजूबाजूचा जो गाव आहे ना, तो गाव परिसर मंदिराच्या इथून दिसतो. तर मंदिर पूर्ण टॉपवरती आहे आणि एकदम आल्हाददायक वातावरण. आणि स्वामींच्या मठात आलं की एकदम भारीच वाटतं. तर इथे रोज संध्याकाळी आहे ना, इथे आरती होते. तर या गावातले जे भक्त मंडळी आहेत ना, ते रोज संध्याकाळी इकडे आरतीला सुद्धा येतात. तर इकडे आमच्या चतुर्सीमा गावामध्ये ना, तर जवळपास इकडे स्वामींचं एक पण मठ नाही. तर या आजूबाजूच्या चतुर्सीमा गावातल्या लोकांसाठी हे जे आहे ना, एक पर्वणीच आहे की आमच्या बाजूच्याच गावामध्ये स्वामींचं मठ आहे, जिथे दर्शन घेता येऊ शकतं. कारण इकडे मला वाटतं चिपळूण तालुक्यामध्ये असे कमीच स्वामींचे मठ आहेत. तर त्यापैकी एक म्हणजे भोम गावातील मठ आहे. तर आज गावामध्ये ना साईबाबांचं सुद्धा मंदिर आहे आणि त्या मंदिराचं रिनोव्हेशन चालू होतं. त्यामुळे साईबाबांची मूर्ती जी आहे ना, ती तात्पुरती स्वामींच्या मठाच्या इथे ठेवली होती. तर अगदी रस्त्याच्याच बाजूला मठ असल्यामुळे जे येणारे जाणारे जे पण प्रवासी आहेत, वाटसरू आहेत, जे स्वामी भक्त आहेत, तर ते नक्कीच या मंदिराला भेट देतात. स्वामींचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच इकडे 5 मिनटं वेळ काढून या मंदिरामध्ये येतात. कारण अगदी प्राईम लोकेशनलाच मंदिर आहे. कारण येणारे जाणारे आहेत ना, ते इझिली तिथे थांबून, रोडच्या बाजूला असल्यामुळे इझिली तिथे गाडी वगैरे पार्क करायला एकदम इनफ स्पेस आहे. तर त्यामुळे इझिली तिथे थांबून स्वामींचं जे मठ आहे, तर ते मठामध्ये येऊन स्वामींचं दर्शन घेऊन जातात. तर लोकेशन पाहू शकतो. पावसाळ्यात तर एकदम नजारा जो आहे ना, एकदम पूर्ण भन्नाट असतो. कारण टॉपवरती एकदम उंचावरती मंदिर असल्यामुळे आजूबाजूचा जो निसर्ग आहे ना, तो निसर्गाचा आनंद इकडे घेता येतो. मी सुद्धा इकडे कधी आमच्या भोम गावाच्या आजूबाजूला जर आलात ना, तर नक्कीच इकडे स्वामींच्या मंदिराला भेट द्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा.